नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत नेपाळमध्ये असलेल्या पोखरामध्ये असलेल्या गुप्तेश्वर महादेव गुफेमध्ये आणि आज आपण ही गुफा बघणार आहोत. तरी गुफा बघण्यासाठी आपण आज जाणार आहोत. हे जे मंदिर आहे हे संध्याकाळी 5 वाजता बंद होतं, 5:30-5च्या दरम्यान बंद होतं. त्यामुळे तुम्ही जर असेल तर लवकर हे मंदिर पाहायला या. आता आपल्याला जायचं आहे इथून आतमध्ये, फक्त जस्ट 10 मीटरवरती आतमध्ये. आपण जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यातनं प्रवेश केला की आपल्याला इथं आहे ना दुकानं वगैरे पाहायला भेटेल. इथून तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकताय. तर आपण थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला या बाजूला जो रस्ता दिसतोय तो येण्यासाठी आहे आणि इकडनं जो रस्ता जातोय तो आपल्याला आतमध्ये गुफेमध्ये घेऊन जातोय. चला आपण ह्या रस्त्याने जाऊ. इथून आपण आलो आहे आतमध्ये. इथं आहे ते मंदिर. वरतून पाहताना हे मंदिर खरंच एवढंच दिसतंय. हे एवढा भाग नाही आहे. तर मित्रांनो, ह्या शिड्यांनी आपल्याला उतरून पूर्ण राऊंड करून या मधल्या भागात जायचं आहे आणि तिथनं आपल्याला आतमध्ये जी गुफा आहे ती मेन अट्रॅक्शन ती गुफा आहे. तर ती गुफा बघायला आतमध्ये जायचं आहे आपल्याला. तर चला आपण पहिलं तिथं जाऊन तिकीट काउंटरवरनं तिकीट घेऊ. हे मंदिर पाहण्यासाठी आपल्याला इथे इंटरनॅशनल व्हिजिटर म्हणजे इंडियनसाठी 100 रुपये चार्ज आहे आणि जर नेपाळी नागरिक वगैरे असेल त्यांना 35, 50, 100 असे वेगवेगळे चार्जेस आहेत ज्याच्यामध्ये आपण 100 रुपयाचं तिकीट काढणार आहे. तर आता आपण हे तिकीट काढून आतमध्ये ही गुफा बघायला जाणार. आणि तुम्ही नेपाळमधले जे काही टुरिस्ट पॉईंट आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला बघायला जायचं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिकीट काढावेच लागतं. त्यामुळे थोडंसं तिकिटाचे पैसे तुम्हाला जास्त जवळ ठेवायला लागणार आहे. आपण तिकीट काढून झालं आहे आणि इथून आहे आता प्रवेश आतमध्ये जाण्यासाठी. ते तिकीट तर आपण प्रवेश केल्यानंतर येऊन पोचतो आपण इथं. तर इथलं जर पाहिलं तुम्हाला या बाजूला जर लक्षात येईल, याच्या आजूबाजूला बघा तुम्हाला सगळे देवदेवतांचे चित्र पाहायला भेटतात. हे बघा, परंतु इथला जो नजारा आहे इथून पाहण्याचा हा एकदम जबरदस्त आहे. वरतून हा जो भाग आहे हा पूर्ण असा विहिरीसारखा गोल गोल होत गेलेला आहे आणि आतमध्ये आल्यानंतर त्याच्या आतमध्ये मध्ये गुफा आहे आणि तिथं आपण तिकीट काढून आतमध्ये आलो आहे. आणि हे बघू शकताय इथे फोटो वगैरे काढण्यासाठी एकदम मस्त पॉईंट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या परिसरामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सगळ्या देवदेवतांची शिल्प खरं तर इथे केलेली पाहायला भेटतात. हे बघू शकताय अशा प्रत्येक ह्या भागामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे भाग पाहायला भेटतात खाली उतरतपर्यंत. आणि सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या देवदेवतांचे शिल्प आहे. समुद्र मंथनाचं शिल्प आहे जे या ठिकाणी कोरलेलं आहे. आणि इथून आपल्याला जायचं आहे इथं खाली. तर मित्रांनो, इथनं आपण खाली उतरतो. इथनं खरं तर मेन गुफा चालू होती. जी गुफा आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. जी गुफा आतमध्ये एकदम नॅचरल बनलेली आहे, नॅचरल प्रवाह आहे आणि खूप मोठं पाण्याचा स्रोतसुद्धा या जमिनीखाली आहे. वरून बघताना आपल्याला काहीच दिसत नाही आहे, परंतु आतमध्ये गेल्यानंतर खरी मज्जा या गुफेमध्ये आहे. चला तर पाहूया आपण ही गुफा. या गुप्तेश्वर महादेव मंदिराला जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या रोमांचकारी शिड्यावरनं खाली जावे लागते. यालाच गुप्तेश्वर गुफा प्रवेश मार्ग असं म्हटलं जातं. खरं तर खूप सुंदर आणि आखीव रेखीव असलेलं गडद रंगामध्ये रंगवलेलं ही वास्तू खरं तर पाहण्यासारखी आहे. याच वास्तूचा आनंद घेत आपण जाऊन पोचतो ते या गुहेच्या प्रवेशद्वारापर्यंत. मित्रांनो, इथनं आपण आल्यानंतर आपल्याला या इथनं आतमध्ये जायचं आहे. तर आपण आता आतमध्ये चाललो आहे. खूप मोठी गुफा आहे, खूप म्हणजे खूप. इथून हा प्रवेश आहे आतमध्ये आणि इथून एक्झिट आहे. लाईट वगैरे लावलेली आहे. इथनं आपण आता आतमध्ये चाललो आहे. गुफा बघू शकताय, नॅचरल गुफा आहे, एकदम नॅचरल. आणि इथून आता पाणी वगैरे, आता लाईट वगैरे लावलेली आहे. पण गुफा खूप मोठी, खूप म्हणजे खूप. आतमध्ये बाहेरनं जितकी वाटते त्याच्यापेक्षा मोठी. गुफेमधून आता पायऱ्या आहेत सगळीकडं, पण सगळ्या पायऱ्यांवरती पाणी आहे कारण वरनं पाणी सगळं खाली येतं आहे. आणि
वरतून एकदम छोटी वाटते पण आतमध्ये आल्यावर भरपूर मोठी आहे. इथं शूटिंग अलाउड नाही आहे. मूर्तीची आपल्याला शूटिंग काढून देत नाही. इथून आपण आल्यानंतर खाली तर वरून आल्यानंतर आपण चाललोय खाली. या गुहेकडे जात असताना अगदी निंबुळती असणारी ही कातळ खडकामधली ही गुहा पाहायला जात असताना अगदी निंबुळत्या भागातनं आपल्याला जायला लागतं. काळा पाषाण आणि त्याच्यामधनं असलेला पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली ही गुफा पाहत पाहत आपण आतमध्ये जातो. वरून टिपकणारे पाण्याचे थेंब अंगाला स्पर्श करून जातात. थोड्या वेळ चालत पुढे गेल्यानंतर ही निंबुळती वाटणारी गुफा अचानक भव्य दिव्य दिसायला लागते. आतमध्ये आल्यानंतर या गुहेमध्ये बघा वरनं बघू शकता इथं खाली पाण्याचा मोठा प्रवाह चालू आहे जो की आपल्याला वाटत नाही. हे बघा पण पाणी खाली टिपकतंय. या इथं स्थानिक मान्यतेनुसार गुप्तेश्वर गुफेमध्ये भगवान शिवाने कठोर तपस्या केली होती. त्याची साधना करण्याच्या कारणास्तव हे ठिकाण आध्यात्मिक दृष्ट्या पवित्र मानले जाते. लोक हेही सांगतात की भगवान शिवाच्या तपस्यामुळेच येथे अनेक दिव्य शक्ती निर्माण झाल्या आहेत. या गुफेमध्ये सापडलेले नैसर्गिक शिवलिंग हे येथे येणाऱ्या भक्तांचे मुख्य आकर्षण आहे. भक्तजन याच्या समोर एकत्र येऊन प्रार्थना करतात आणि त्यांच्या मनोकामनाची पूर्ती होते अशी श्रद्धा आहे. स्थानिक लोकांच्या मते या शिवलिंगामध्ये शक्ती आहे. यामुळे या भक्तांना शांती आणि विशेष आशीर्वाद मिळतो. महाशिवरात्र हा उत्सव गुप्तेश्वर महादेव मंदिरात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. इथं आपण दर्शन घेतल्यानंतर आता आपण चाललोय खाली. इकडनं तुम्हाला जो पाण्याचा आवाज येतोय तो पाण्याचा आवाज कुठून येतोय ते तुम्हाला सांगतो मी. खाली गेल्यानंतर तुम्हाला पाणी कुठून पडतं ते दिसतं थोडंसं. पण आता असं आहे की लाईट तिथं नाही आहे त्यामुळे तुम्हाला तिथं खालचं पाणी काही दिसणार नाही आहे. ही सगळी जी गोवा आहे ही संपूर्ण गोवा ही सगळी गोवा जी आहे ती नॅचरल आहे. बघू शकता नॅचरल आहे आणि ही नॅचरल असल्यामुळे इथं पाणी पण आतमध्ये जमिनीच्या खालनं फ्लोने पाणी वाहतंय. या मंदिराच्या जवळच असलेल्या देवस वॉटरफॉलचं पाणी या ठिकाणी तुम्हाला या गुफेमध्ये उंचावरनं पडताना दिसतं. हे पाणी खाली पडताना पाहताना खरंच एक वेगळा अनुभव आहे. कारण की या पाण्याचा खळखळणारा आवाज तुम्हाला या गुफेमध्ये जाणवेल आणि हे पाणी पडणारे पाणी हे अचानक याच गुफेमध्ये कुठे जातं हे समजत नाहीये. तर मित्रांनो बघू शकताय पाठीमागच्या साईडला जे पाणी आहे ते वरनं उंचीवरनं खाली कोसळतं आणि इथनं ते पुन्हा खाली म्हणजे कुठं जाते माहिती नाही. परंतु जितका मोठा प्रेशर आहे पाण्याचा तो ह्या जमिनीखाली आहे. खरं तर हे पाण्यासारखं आहे आणि इथं आल्यानंतर नक्कीच तुम्हाला आनंद होईल. इतकं सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो. खरंच एकदम अमेझिंग आहे. बघण्यासारखं आहे मित्रांनो. खरंच एक नॅचरल पद्धतीने पडलेली ही गोवा आणि ज्यातून वाढणारा अखंड असा पाण्याचा प्रवाह तुम्ही इथं पाहू शकता. आणि हे पाणी इतक्या जोरात पडतंय पण ते पाणी पुढे जातं हेच कळत नाही. हर हर महादेव. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा आत्ताचा व्हिडिओ. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपले नेपाळ सिरीजचे सगळे व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की जाऊन पहा आणि ह्या नेपाळ सिरीजच्या सगळ्या व्हिडिओला मस्तपैकी लाईक करा शेअर करा आणि
व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय.